नमस्कार. यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. कापूस हंगाम सुरू होण्यापूर्वीच अशी परिस्थिती होती की कापसाला यावर्षी हमीभावसुद्धा मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालं होतं. कारण मागच्या वर्षी शेतकऱ्यांना कापसाला जो हमीभाव मिळाला तो रुईच्या गठाणींच्या भावामुळे नव्हता मिळाला, तर तो सरकीच्या भावामुळे मिळाला होता हे समजून घेतलं पाहिजे. मागच्या वर्षी दुष्काळ होता, त्याच्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न होता आणि त्यामुळे सरकी ढेपीला बाजारात भाव होता आणि म्हणून सरकी विक्रमी तेजीत होती. जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी 4,500 रुपये क्विंटलपर्यंत सरकी ढेप खपली होती आणि सुरुवातीपासून सरकीचे भाव हे 3,000 रुपये क्विंटलच्या वरती होते. सरकीच्या भावात तेजी असल्यामुळे मागच्या वर्षी कापसाचा हमीभाव 5,450 रुपये प्रति क्विंटलचा असूनही शेतकऱ्यांना बाजारात 6,000, 6,200 आणि वरती 6,500 पर्यंत मागच्या वर्षी भाव मिळाले होते. पण यावर्षी सुरुवातीपासून सरकीच्या भावात मंदी येईल आणि ही तेजी टिकणार नाही, कारण यंदा पाऊस चांगला झाला होता आणि म्हणून चाऱ्याचा प्रश्नही सॉल्व्ह झाला होता आणि म्हणून 5,200, 5,000 हाच कापसाला भाव मिळेल. यावर्षीचा 5,550 रुपयेही कापसाला भाव मिळणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झालं होतं. आणि माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांनी तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र लिहून हंगाम सुरू होण्याच्या आधी, जर मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी 6,200 रुपयाला कापूस विकला आणि यावर्षी 5,000, 5,200 किंवा 5,550 जो काही हमीभाव सरकारचा त्यात विकावा लागला, तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसं होणार याचं उत्तर मागितलं होतं. पण त्याचं उत्तर अजूनही आलेलं नाही. PM कार्यालयातनं ते पत्र कृषी मंत्रालयाच्या कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष मिस्टर शर्मा यांच्याकडे गेलेलं आहे आणि त्यांनी उत्तर द्यावं हे त्या मला आलेल्या उत्तरात म्हटल्या, पण अजूनही उत्तर आलेलं नाही. सोयाबीनचे भाव यावर्षी सुरुवातीला वाढले होते. 4,500 रुपयापर्यंत सोयाबीनचे भाव गेले होते, कारण यंदा सोयाबीनचं पीकही कमी आलेलं होतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनकडे आकर्षण वाढत होतं. तुरीला हमीभाव मिळत नव्हता. तुरीची हमीभावाच्या खरेदीची वाट शेतकरी पाहत होते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये यावर्षी आता कोरोनाचा एक फार मोठा पॅन्डेमिक आलेला आहे. माझ्या मते गेल्या 25 वर्षाचा जागतिक बाजाराचा अभ्यास, मुक्त अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की गेल्या 25 वर्षापासून मग भारतातलं सरकार कोणाचंही असो, शेतकऱ्यांची लूट या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये वाढतच गेलेली आहे. आणि त्यामुळे आपण पाहतो की 1997 नंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशात वाढत गेलेल्या आहेत आणि विशेष करून कापूस प्रदेशामध्ये त्या आत्महत्या वाढत गेल्या. कोरडवाहू शेतीमध्ये त्या आत्महत्या वाढत गेल्या आणि त्या आत्महत्या अजूनही सुरूच आहेत. मी सतत असं म्हणत आलेलो आहे की या आत्महत्या टिप ऑफ द आईसबर्ग आहे, पण पूर्ण शेती व्यवस्थाच धोक्यात आलेली आहे. अर्थव्यवस्थेमध्ये, आर्थिक धोरणांमध्ये केंद्र सरकार ही शेतकऱ्यांना सावत्रपणाची वागणूक देते, मग ती कोणतीही सरकार असो, कोणत्याही पक्षाची असो. आमच्या देशामध्ये घटनेप्रमाणे शेती जरी राज्याचा विषय असला तरी शेती संदर्भातले सगळे महत्त्वाचे निर्णय हे केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात आहे हेही समजून घेण्याची गरज आहे. आणि एक प्रकारे या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा फुटबॉल झालेला आहे. शेतकरी राज्य सरकारकडे जातो तर राज्य सरकार म्हणतं की हा विषय केंद्राचा आहे आणि केंद्राकडे गेले की मग केंद्र म्हणतं की शेती हा घटनेप्रमाणे राज्याचा विषय आहे. माझ्या मते शेतकऱ्यांची शवपेटिका तर ही या 25 वर्षामध्ये तयारच झालेली होती. या कोरोना व्हायरसनी, या कोरोनाच्या ॲपिडेमिकनी, पॅन्डेमिकनी जगात जी मंदीची लाट आणखीन वाढवलेली आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारे या शवपेटिकेवरचा शेवटचा खिळा ठोकला गेलेला आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आज अशी परिस्थिती आहे
की सगळे बाजार समित्या बंद आहेत. शेतकऱ्यांना आपला कोणताही शेतमाल विकता येत नाही. खरीपाचा कापूस, सोयाबीन, तूर ही पडून आहे. पण आता रब्बीचा गहू आणि हरभरा सुद्धा बाजारात येत आहे. तुरीचा हमी भाव 5,800 रुपये क्विंटल आहे. पण तूर या कोरोनाच्या आधीसुद्धा 5,000 रुपयात खपत नव्हती. हरभऱ्याचा हमी भाव 4,800 रुपये आहे. कोरोनाच्या आधी तो हरभरा 3,400 3,500लाही कोणी घ्यायला तयार नव्हता. कारण आमच्या देशामध्ये 5,000 रुपये 4,900 रुपयाची तूर आयात होत होती आणि 3,800 3,900 मधला हरभरा आयात होता. मग अशा स्वस्त आयातीमुळे कोण व्यापारी आहे की जो हमी किमतीत तूर आणि हरभरा बाजारात विकत घ्यायला जाईल. आज गव्हाची परिस्थिती अशी आहे की गहू अवकाळी पावसामुळे त्याची क्वालिटी खराब झालेली आहे. हार्वेस्ट कंबाईननी गहू काढला, त्याच्यामध्ये कचरा जास्त आहे, ओल जास्त आहे. तो गहू 1,500 रुपयाला खपत नाही. 1,900 रुपये गव्हाचा हमी भाव आहे. म्हणजे खरीपाच्या पिकांनाही बाजारात हमी भाव नाही आणि रब्बीच्या पिकांनाही बाजारात हमी भाव नाही. अशी विचित्र परिस्थिती या कोरोना व्हायरसने तयार झालेली आहे. याची कुठेही चर्चा होताना दिसत नाही की शेतकऱ्यांवरचं हे संकट किती वाढलेलं आहे, त्यांना किती लाख कोटीचा फटका बसणार आहे, याची कुठेही चर्चा नाही. यावर्षी CCI आणि नाफेडनी कापसाची खरेदी जास्त केली. ती याच्यामुळे जास्त केली की बाजारात व्यापारी कापूस घ्यायला तयारच नाही. आणि कोरोना व्हायरस नंतर तर अशी परिस्थिती तयार झालेली आहे की आता व्यापारी बाजारात कापूस 5,000 रुपयाला विकत घ्यायला येणार नाही. 4,600 4,700 रुपयाची मी चर्चा ऐकत होतो. पण आता या 8-10 दिवसामध्ये जागतिक बाजारात कापसाच्या भावात आणखीन मंदी वाढलेली आहे. जो 70 सेंट प्रति पाऊंड रुईचा कापसाचा भाव जो स्थिर झालेला होता, तो आता 59 सेंटपर्यंत आज अमेरिकेच्या न्यूयॉर्क कॉटनमध्ये आलेला असं चित्र आहे. आणि याचा अर्थ असा झाला की 75 सेंटवरनं तो 59 सेंटवर आलेला आहे. म्हणजे जागतिक बाजारात रुईच्या बाजारात 20 ते 25% मंदी आलेली आहे. या 20 ते 25% रुईच्या बाजारातल्या मंदीचा अर्थ असा होतो की भारतात जी 40,000 रुपये खंडी रुईचा भाव होता, त्याच्यामध्ये जवळपास 8,000 रुपये खंडी कमी झालेली आहे. म्हणजे 32,000 रुपये खंडीच आता रुईचा भाव बाजारात राहण्याची शक्यता आहे. आणि असं जर राहिलं तर कापसाला व्यापारी हा 4,200 4,500 रुपयासुद्धा भाव देऊ शकणार नाही. याचाच अर्थ असा आहे की कोरोना व्हायरसचा हा काही सगळा काळ निघून गेल्यानंतर जेव्हा बाजार पुन्हा सुरू होतील तेव्हा व्यापारी 4,500 रुपयाच्या आतच कापूस घेतील. म्हणजे कापूस उत्पादकांची लूट किती वाढेल हे लक्षात येईल. आणि म्हणून मी परवा देवेंद्र फडणवीसांना विनंती केली होती की केंद्र सरकारने सगळा शेतमाल, मग तो कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो, हरभरा असो, गहू असो, सरसो असो, करडी असो, तो हमी किमतीत बाजार समितीच्या प्रांगणातच विकत घेतल्या जाईल असं धोरण केंद्र सरकारने जाहीर करावं आणि राज्य सरकारच्या मार्फत ते कार्यक्षमतेनं युद्धस्तरावर राबून घ्यावं. या गोडाऊनवर माल आणा, त्या गोडाऊनवर माल आणा, असं करून प्रश्न सुटणारा नाही. कारण आता कोणीही व्यापारी हमी किमतीत माल घेणार नाही आहे. इतकंच नाही तर पुढच्या खरीप हंगामात सुद्धा शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे. म्हणून सहकारी बँकेची कर्जवसुली थांबवा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण नुसती सहकारी बँकांचीच कर्जवसुली नाही तर कमर्शियल बँकांची सुद्धा कर्जवसुली थांबली पाहिजे. आणि त्याच्याकरता रिझर्व्ह बँकेमार्फत केंद्र सरकारच्या मार्फत आदेश आले पाहिजेत. त्याबद्दल भाजपचे नेते गप्प का याचंही उत्तर मिळत नाही. मला असं वाटतंय की यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज परत करण्याची ताकद नाही. त्याच्यामुळे यावर्षीचा थकीत, जुना थकीत, ज्याचं कर्जमाफीमध्ये नाव आलं नाही तोही, या सगळ्यांना खरीपात पुन्हा बिनव्याजी पीक कर्ज दिलं जाईल ही व्यवस्था व्हायला पाहिजे. आणि यावर्षीच्या खरीपाची कामं ही
शेतमजुरांच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेतनं करून दिली जातील ही घोषणा केली पाहिजे, जेणेकरून गावातच रोजगार उपलब्ध होईल आणि जी 20 रुपयाची मजुरी वाढवलेली आहे केंद्र सरकारने जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये ती त्या शेतमजुरांना मिळेल अशी व्यवस्था सुद्धा होईल. किती विचित्र पॅकेज आहे. कोट्यावधी लोकांकरता 1.7 लाख कोटीचं 1.70 लाख कोटीचं हे जे पॅकेज आहे हे पॅकेज दिशाभूल करणार आहे. कोट्यावधी लोकांकरता इतकं कमी पॅकेज, पण दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता, 1 कोटी कर्मचाऱ्यांकरता केंद्र सरकार 14,000 कोटी रुपयाचा बोजा घेणार, किंवा कॉर्पोरेट टॅक्स 1.47 लाख कोटीचा माफ करणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकार मोदीजींचं आलं असलं तरी काँग्रेसच्या ज्या धोरणांमुळे शेतकरी मागे मागे जात होता आणि गाव आणि शहर यांचं अंतर वाढत होतं, तेच अंतर वाढवण्याचं काम हे नवीन सरकार मोदी सरकार सुद्धा करत आहे. याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मला असं वाटतंय की यावेळेस शेतकऱ्यांचा सगळा शेतीमाल हमी भावात विकत घेण्याकरता सरकारने 3-4 लाख कोटी रुपयाची जरी व्यवस्था केली तर ती काही चुकीची ठरणार नाही. त्यामुळे मुद्रास्फीती होईल वगैरे हा विचार करण्याची गरज नाही. मला असं वाटतंय की गेल्या 70 वर्ष आपण शेतकऱ्यांना लुटलेलं आहे हे काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. पण या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ही हिंमत दिली पाहिजे की आम्ही तुमचा सगळा शेतमाल जागतिक बाजारात मंदी असून सुद्धा हमी किमतीने विकत घेऊ. धान्य फुकटात वाटा. मी नेहमी असं म्हणतो की गरिबांना धान्य स्वस्त मिळालं पाहिजे, पण गरिबांना धान्य स्वस्त देण्याकरता धान्य उत्पादकांनी गरीब का राहावं याचं उत्तर 70 वर्षात या देशातला एकही राजकीय पक्ष देत नाही. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आणखीन महत्त्वाचा होतो आहे. आणि एक चांगली गोष्ट आहे की नोबेल प्राईज ज्यांना मिळालं ते बॅनर्जी सुद्धा असं म्हणतात आहेत की आत्ता रब्बीचं पीक तयार आहे, त्या रब्बीच्या पिकाची कापणी वेळेवर झाली पाहिजे आणि कापणी करण्याकरता मजूर उपलब्ध झाले पाहिजेत. त्याच्याकरता सरकारने आत्तापासून प्रोॲक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि ते रब्बीचं शेतमाल जो बाजारात होईल तो सुद्धा विकत घेण्याची तयारी सरकारने केली पाहिजे. हे जे लक्षणं आहेत ही चांगली लक्षणं आहेत. आपण चुका ज्या केल्यात त्यातनं आपण काहीतरी शिकतो आहे आणि मी अशा सगळ्या अर्थतज्ज्ञांना सुद्धा साधुवाद देतो, त्यांचा आभार मानतो की अशा पद्धतीने अन्नदाता शेतकऱ्यांकरता सरकारची तिजोरी ही उघडी केली पाहिजे. मी इथे नमूद करू इच्छितो की जगात कुठेही शेती ही सरकारच्या मदतीशिवाय सुरू नाही, हे आपण लवकरात लवकर समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी तेलंगणाच्या तेलगू रद्दू बहंतूची वकिली करतो की त्यांनी जे 10,000 रुपये प्रति एकर शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे ते धोरण राष्ट्रीय स्तरावर राबवल्या गेला पाहिजे, तरच नवीन पिढी शेतीमध्ये येऊ शकेल. आणि कोरोना व्हायरसमुळे वाढलेली जागतिक मंदी, पण जागतिक मंदी आता तिथल्या शेतकऱ्यांच्या सबसिडीमुळे कायम राहण्याचा धोका आहे. थोडा विचार करा हो की अमेरिकेत 1994 मध्ये $1.10 प्रति पाऊंड कापसाचा भाव होता. तो जर आज 59 सेंट झालेला आहे, इतका कमी झालेला आहे. तरी अमेरिकेचा कापूस उत्पादक जर आत्महत्या करत नाही तर त्याचं कारण असं आहे की तिथली सरकारची तिजोरी ही त्यांची क्रयशक्ती टिकवण्याकरता त्यांच्या पाठीमागे उभी राहते. या कोरोना व्हायरस करता जी काही पत्रकार परिषद प्रेसिडेंट ट्रम्प रोज घेतात आहेत त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ते हे सांगायला विसरत नाही की चीन अमेरिकेच्या शेतकऱ्यांकडनं त्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात विकत घेतो आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या शेतकऱ्यांची किती चिंता आहे की जे शेतकरी 10,000 एकराचे आहेत, पण आपल्या इथल्या अन्नदाता शेतकऱ्यातला फक्त अन्नदाता म्हणून हिणवलं जात आहे. सीतारमणजी पॅकेज जाहीर करतात आणि PM किसान योजनेमधनं जे 2,000 रुपये त्यांना मिळण्याचा हक्क होता तेच जाहीर करतात आणि अशी आपली पाठ ठोकून घेतात की आम्ही अन्नदाता शेतकऱ्यांकरता किती काहीतरी करतो आहे. अरे आमच्या माय मावळ्याला 500 रुपये जनधन खात्यात दिलेत,
पण त्या मायमावल्याच्या नवऱ्यानं, त्या मायमावल्याच्या मुलानं जो रोजगार त्याचा गेला त्यांनी काय बिघडलं होतं? मग त्याच्या जनधन खात्यामध्ये का दिले नाहीत? मला असं वाटतंय की हे जे पॅकेज आहे हे निवडणुकीच्या राजकारणाचं पॅकेज आहे. कोरोना व्हायरसचं असं निवडणुकीचं राजकारण मोदीजी करू नका. तुम्ही खूप लोकप्रिय आहात, पण माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी ही जी घटना आहे त्या घटनेचा सन्मान करा. काँग्रेसनी चुका केल्यात म्हणूनच आपण सत्तेवर आलात, पण काँग्रेससारखं शेतकऱ्यांना नुसत्या घोषणा करून जमणार नाहीत. काँग्रेसच्या रोजगार हमी योजनेची आपण टीका करत होतात, पण त्या रोजगार हमी योजनेमध्येच 20 रुपयाची मजुरी वाढवली आणि 2000 रुपयाचा फायदा होईल म्हणून सांगितलं, पण 100 दिवसाचा रोजगार मिळाल्यानंतर 2000चा फायदा होईल ना. पण आज रोजगारच नाही आहे आणि आत्तापर्यंतचा रोजगार हमी योजनेचा जो आराखडा आहे त्याच्यात फक्त 48 दिवसाचाच रोजगार मिळालेला आहे. म्हणून खूप बोलण्यासारखं आहे, पण कोरोना व्हायरसचा सामना आम्ही सगळ्यांनी एक होऊन करायचा आहे. तो करताना हम सब एक है हा व्हायला पाहिजे. आणि सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास जर असेल तर प्रत्येक माणसाला जगता यावं, म्हणून त्याला कमीत कमी 6000 रुपये महिना एवढ्या उत्पन्नाची हमी देणारं पॅकेज जर जाहीर केलं तरच या देशातला सामान्य माणूस जगू शकेल आणि कोरोना व्हायरसचा आपण सगळेजण मुकाबला करू शकू. इतकंच मला आता नोंदवून ठेवायचं आहे. नमस्कार, धन्यवाद.